आज आपण या व्हिडिओमध्ये 7th स्टँडर्डचा सप्तरंगमधील नागपूर हा लेसन बघणार आहोत। या लेसनमध्ये आपण त्याचे शब्दार्थ, प्रश्नांची उत्तरे लिहा, रिकाम्या जागा भरा चूक की बरोबर आणि जे काही ग्रामर दिलेलं आहे ते सर्व पाहणार आहोत। त्याचबरोबर संधी कशी सोडवली जाते, वाक्यातला काळ कसा ओळखायचा आणि वाक्यात उपयोग करा, हे सर्व आपण बघणार आहोत। त्यानंतर लेसनच्या व्यतिरिक्त वर्कबुकमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत। यामध्ये कोणत्या प्रकारचं ग्रामर दिलेलं आहे, कोणत्या प्रकारचे एक्स्ट्राचे जे क्वेश्चन दिलेले आहेत, विशेषण, नाम, ओळखा वगैरे असे क्वेश्चन आपण या लेसनचे करणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण नागपूर लेसनचे जे शब्दार्थ आहे, शब्दार्थ म्हणजे काय तर मीनिंग बघणार आहोत। पहिला आहे साध, साधचा अर्थ येणार आहे मराठीमध्ये हाक आणि इंग्लिशमध्ये त्याला कॉल म्हणतात। उपवन म्हणजे काय, उद्यान आणि त्याला इंग्लिशमध्ये गार्डन म्हणतात। सुरेख म्हणजे सुंदर आणि त्याला इंग्लिशमध्ये ब्युटिफुल म्हणतात। त्याच्यानंतर आहे प्रचलित, प्रचलितला म्हणतात प्रसिद्ध आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फेमस। त्याच्यानंतर आपण आता प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। पहिला आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे आणि उत्तर आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे। आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई आणि उपराजधानी ही नागपूर आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे नागपूर शहराची स्थापना कोणी आणि कोणत्या शतकात केली, म्हणजे नागपूर हे शहर त्याची स्थापना कोणी केली आणि ती कुठल्या शतकामध्ये केली गेली हे सांगायचं आहे। तर उत्तर आहे नागपूर शहराची स्थापना देवगडचे गोंड राजा बरकत बुलंदशहा यांनी 1703 मध्ये केली। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे नागपूर कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे आणि उत्तर आहे नागपूर ऑरेंज सिटी आणि किंवा मराठी संत्रा नगरी या नावाने प्रसिद्ध आहे। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे नागपूर या शहरास नागपूर हे नाव कसे पडले, म्हणजे ह्या शहराला नागपूर म्हणून का ओळखलं जातं, ह्याच्या मागे काय हिस्ट्री किंवा काय स्टोरी आहे आणि उत्तर आहे तिथे वाहणाऱ्या नाग नदीच्या नावावरून हे नाव ठेवले गेले आहे। म्हणजे तिथे नागपूरमध्ये जी नदी वाहते त्या नदीचं नाव आहे नाग। सो त्या नाग नदीच्या नावावरून ह्याचं नाव नागपूर आहे। नागपूर शहरात सापांचे प्रमाण खूप आहे म्हणून ह्या शहराला नागपूर असं म्हणतात आणि त्याचप्रमाणे नाग नदी तर आहे सोबत, त्याच्यासोबतच त्या नागपूरमध्ये सापांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे त्याला नागपूर असं म्हणतात। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चिन्हावर नदी आणि नागाचे चित्र नोंदवले गेले आहे आणि तिथे जी महानगरपालिका आहे सो त्या महानगरपालिकेचं जे चिन्ह आहे, सिम्बॉल आहे, त्याच्यावरती नदी आणि नागाचे चित्र नोंदवलेलं आहे, म्हणजे ड्रॉ केलेलं आहे। फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे नागपूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची नावे लिहा। पर्यटन स्थळ म्हणजे काय, जे आपण म्हणजे बघायला जातो, जी स्थळं म्हणजे काय जे बघण्यासारखी असतात किंवा ती हिस्ट्री काय आहे। सो नागपूर हे शहर पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे। पर्यटन म्हणजे जे आपण बघायला जातो, म्हणजे एखादी फेमस एखादी गोष्ट असेल तर ते आपण बघायला जातो त्याला पर्यटन स्थळ असं म्हणतात। इथे काय आहे तर इथे रामटेक, सावंगी, अंबाझरी तलाव, बालाजी मंदिर, पोदारेश्वर मंदिर, दीक्षाभूमी, ताजबाग, सीताबर्डी किल्ला ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत। म्हणजे नागपुरामध्ये बघण्यासारखी कोणती स्थळं आहेत किंवा स्पॉट्स आहेत तर ही त्यांची नावं सांगायची आहेत। त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरायच्या आहेत। नागपूर शहराची स्थापना डॅश डॅश राजाने केली तर त्याचं नाव आहे गोंड। नागपूर शहरात डॅश डॅशचे प्रमाण खूप जास्त आहे तर सापाचे प्रमाण खूप जास्त आहे। नागपूर शहराची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली तर नागपूर शहराची स्थापना 1703 मध्ये झाली। डॅश डॅश हा किल्ला 2 डोंगरांवर वसलेला आहे तर कोणता किल्ला आहे तो सीताबर्डी किल्ला हा 2 डोंगरांवरती वसलेला आहे। भारताच्या डॅश डॅश स्थित असलेले शहर होय, म्हणजेच काय तर भारताच्या मध्य भागात स्थित म्हणजे ते स्थित म्हणजे काय तर तिथे ते तयार होणं, म्हणजेच काय तर नागपूर शहर हे भारताच्या बरोबर मिडलला असलेलं शहर आहे। चूक बरोबर ते सांगायचं आहे। सेमिनरी डोंगराच्या शृंखले शंकराचे मंदिर बांधलेले आहे तर ह्याचं उत्तर काय येणार आहे चूक। अंबाझरी तलाव शहराच्या उत्तर भागात आहे, ह्याचं उत्तर येणार आहे चूक। नागपूर हे विश्व हिंदू परिषद संघटनेचे मुख्य केंद्र आहे तर हे बरोबर आहे। नागपूर शहरात माकडांचे प्रमाण खूप आहे तर हे चुकीचं आहे, कारण तिथे कशाचं प्रमाण जास्त आहे, सापांचं। या शहराची स्थापना 1703 मध्ये झालेली आहे, सो हे बरोबर आहे। त्याच्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड सांगायचे आहेत। परिचित म्हणजे माहीत असणं, अपरिचित म्हणजे माहीत नसणं। सुपीक म्हणजे जिथे पीक उगवलं जातं त्याला सुपीक म्हणतात। नापीक म्हणजे जिथे पिकाचं उत्पन्न होत नाही त्याला नापीक म्हणतात। संकोच म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला असं म्हणजे घेताना ते एक संकोच वाटतो किंवा घेऊ की नको, जसं की पाहुण्यांच्या घरी
घरी गेल्यावरती आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पण आपण तो मागताना आपण थोडंसं लाजतो. सो त्याला काय म्हणतात, संकोच. आणि निसंकोच म्हणजे कोणालाही न घाबरता ती गोष्ट करणे, आणि संकोच म्हणजे एका अर्थाने घाबरणे किंवा थोडंसं लाजणे. वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरतं, आणि सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी असणारं. त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडेंट, आणि पारतंत्र्य म्हणजे दुसऱ्यांच्या हाताखाली, जसं की आपण इंग्रजांच्या हाताखाली गुलामगिरी सहन करत होतो त्यावेळेस आपण काय होतो तर पारतंत्र्यात होतो. आणि स्वातंत्र्य म्हणजे आता आपण जे इंडिपेंडेंट आहोत ते. मानचं येणार आहे, ते तर सगळ्यांना माहीत असेल, मानचं अपमान येणार आहे. सुंदर, कुरूप, जुने, नवे. त्याच्यानंतर खालील वाक्यातील भाववाचक नामे ओळखा. आता ह्याच्यामध्ये भाववाचक नाम कोणतं आहे तर राजाची शिस्त फार कडक होते. सो ह्याच्यातला भाव काय आहे तर शिस्त. त्याच्यानंतर माझा संशय दृढ झाला, त्याचा काय दृढ झाला तर संशय. भाववाचक म्हणजेच काय तर त्याच्या मनामध्ये कोणते भाव आहेत, सो हे सांगायचं आहे. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये कोणती भावना उत्पन्न झालेली आहे ते सांगायचं आहे. सो पाहुण्यांनी पाहुणचार केला, पाहुण्यांनी काय केला तर पाहुणचार, हे झाले त्यांचं भाव. म्हणजेच त्यांचं एक काम, किंवा भाव म्हणजे काय आपण मनातून कोणत्या इच्छेने करतो वगैरे ते सगळं. मुंबईत औद्योगिक उत्पादन प्रचंड आहे, औद्योगिक हे आहे याचं भाववाचक नाव. त्याच्यानंतर आहे खाली संधी सोडवा, ब्रेक द वर्ड. मनोरथचं येणार आहे मन प्लस रथ. सेकंड आहे अज्ञान, अज्ञानचं संधिविच्छेद येणार आहे अ प्लस ज्ञान. कार्यालयाचं येणार आहे कार्य प्लस आलय. अत्यावश्यकचं येणार आहे अति प्लस आवश्यक. देशाभिमानचं येणार आहे देश प्लस अभिमान. सार्थकचं येणार आहे स प्लस अर्थक. आणि ज्ञानार्जनचं येणार आहे ज्ञान प्लस अर्जन. त्याच्यानंतर खाली आहे खालील वाक्यातील काळ ओळखा. नागपूर फार प्रसिद्ध शहर आहे. सो हे काय आहे वर्तमान म्हणजे प्रेझेंटमध्ये येणार आहे, कारण ते आता सध्यासुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मी रामटेकला गेलो होतो म्हणजे हे झालं पास्ट टेन्समध्ये, त्यावेळेस तो गेला होता. मी आईबरोबर गावाला जाईन. सो हे काय होणार आहे भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्स. त्याच्यानंतर खालील नादवाचक शब्द वाचा, म्हणजे से अलाउड, फक्त आपल्याला हे बोलून दाखवायचं आहे मोठ्या आवाजामध्ये. त्याच्यानंतर खालील वाक्यात उपयोग करा. आता इथे सांगितलं आहे की वाक्यात उपयोग करायला सांगितलं आहे, सो ह्याचा अर्थ सांगायला सांगितलेला नाहीये, तरी पण लिहून दिलेला आहे तो समजण्यासाठी. चाल करणं म्हणजे हल्ला करणं, आणि उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबावर चाल करून गेले, म्हणजेच काय तर त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी गेले. सेकंड आहे बदला घेणे, बदला घेण्याचा अर्थ येणार आहे सूड घेणे, आणि त्याचं वाक्य तयार होणार आहे पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर भारत त्याचा बदला जरूर घेईल. त्यानंतर थर्ड नंबर उपदेश करणे. सो उपदेश करण्याचा अर्थ येणार आहे सल्ला देणे, आणि त्याचं वाक्य बनणार आहे मोठ्या व्यक्तीने दिलेल्या उपदेशाचा नेहमी आदर करावा. म्हणजे जे मोठी लोक सांगतात आपल्या भल्याचंच असतं, सो त्याचा आपण आदर केला पाहिजे. त्याच्यानंतर आहे आशीर्वाद देणे. सो आशीर्वाद देण्याचं येणार आहे अभिष्ट चिंतने किंवा आशिष देणे. त्याचं वाक्य येणार आहे आई वडील नेहमीच मुलांना चांगला आशीर्वाद देतात, किंवा दुसरं वाक्य येऊ शकतो गुरुच्या आशीर्वादासारखे दुसरे कोणतेही फळ नाही वगैरे, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने असे वाक्य तयार करू शकता. सो खाली दिलेलं आहे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी नुकतीच तुमची भेट झाली आहे, तिथे कोणकोणती स्थळे पाहिली त्याविषयी संक्षिप्त निबंध लिहायचा आहे. सो तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. आता आपण वर्कबुकमधले क्वेश्चन बघणार आहोत. योग्य ते पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. सो इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, आणि जो योग्य आहे ऑप्शन तो टाकायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. नागपूर हे राज्याचे एक प्रमुख शहर आहे. जगाचे की महाराष्ट्र. सो महाराष्ट्र हे राज्य आहे, आणि जग म्हटल्यावरती पूर्ण वर्ल्ड येणार आहे, आणि सो हे कुठलं शहर आहे तर महाराष्ट्राचं. मराठा साम्राज्य म्हणून उदयास आले. तर काय आले नांदेड की नागपूर. सो लेसनच नागपूर आहे, तर उत्तर काय येणार आहे नागपूर. नागपूर साठी प्रसिद्ध आहे. आंब्यासाठी की संत्र्यासाठी तर संत्र्यासाठी. देवगडचे गोंड राजा बुलंदशहाचे राज्य इथे होते. इथे 2 दिलेले आहे, बुलंदशहा दिलंय की औरंगजेब. सो आन्सर काय येणार आहे बुलंदशहा. याच पहाडावरती चे एक स्मारक बांधलेले आहे. रामांचे की कालिदासांचे. सो कालिदासांचे स्मारक बांधलेले आहे. चुकीचं वाक्य बरोबर करून लिहायचं आहे, म्हणजे वाक्य चुकीचं दिलेलं आहे ते बरोबर करून लिहायचं आहे. महाराष्ट्राची राजधानी म्हणून नागपूरचा मान आहे. सो महाराष्ट्राची राजधानी म्हणून कोण आहे तर मुंबई आहे, आणि नागपूर काय आहे तर उपराजधानी आहे. सो इथे काय येणार आहे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरचा मान आहे. सेकंड आहे
नागपूर शहराची स्थापना भोसले राजांनी केली. तर उत्तर काय आहे, म्हणजे भोसले राजांनी केली का, तर नाही. नागपूर शहराची स्थापना देवगडचे गोंड राजा बरकत बुलंदशाहने केली. थर्ड नंबर आहे, अतिशय सुंदर तलाव या ठिकाणाचे आकर्षण आहे. सुंदर तलाव आहे का, तर नाही. अतिशय सुंदर बगीचा म्हणजे गार्डन या ठिकाणाचं आकर्षण आहे. त्याच्यानंतर आहे दीक्षाभूमी हे स्थळ जैन तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे जैन लोकांचं हे स्थळ आहे का, हा स्पॉट आहे का किंवा प्लेस आहे का, तर नाही. दीक्षाभूमी हे स्थळ बौद्ध तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजेच काय, हे बौद्ध लोकांचं स्थळ आहे. सीताबर्डी किल्ला 1940 मध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी तयार केला होता. तर त्याचं उत्तर काय आहे, सीताबर्डी किल्ला हा 1940 मध्ये नाही तर 1857 मध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी तयार केला होता. त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. नागपूर हे कोणत्या क्रमांकाचे शहर आहे, म्हणजे नागपूरचा क्रमांक कोणता लागतो किंवा कोणत्या नंबरवरती आहे. सो आन्सर आहे नागपूर हे भारतातील 13वे, भारतामध्ये त्याचा 13वा नंबर लागतो आणि जगामध्ये 114व्या क्रमांकाचे ते मोठे शहर आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर कोणत्या वर्षी नागपूर राज्याची पुनर्रचना झाली. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर कुठल्या वर्षी नागपूरची पुनर्रचना झाली. सो आन्सर आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 मे 1960 रोजी नागपूर राज्याची पुनर्रचना झाली. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं, 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर हे 60ला नागपूर राज्याची पुनर्रचना झाली आहे. थर्ड आहे, दीक्षाभूमीच्या स्तूपात किती भिक्षुक राहू शकतात. म्हणजे जे दीक्षाभूमीचं स्तूप म्हणजे जी इमारत किंवा काय आहे त्याच्यामध्ये किती भिक्षुक एकाच वेळी राहू शकतात. तर त्याच्यामध्ये दीक्षाभूमीच्या स्तूपात 5000 भिक्षुक एकत्र राहू शकतात. म्हणजे विचार करा की ते किती मोठं असेल. नागपूर शहर कोणत्या नावाने ओळखले जाते. तर उत्तर आहे नागपूर शहर हे ऑरेंज सिटी या नावाने किंवा संत्रानगरी नावाने ओळखले जाते. फिफ्थ नंबर आहे, नागपूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे. आणि उत्तर आहे नागपूर शहर संत्रा आणि संत्रा बर्फीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथे संत्रा मिळतो आणि तशीच फेमस संत्र्याची बर्फी पण मिळते. थोडक्यात उत्तरे लिहा. दीक्षाभूमी या पर्यटन स्थळाची माहिती लिहा. आता दीक्षाभूमीमध्ये जे नागपूरमध्ये जे दीक्षाभूमी स्पॉट आहे किंवा जी प्लेस आहे त्याच्याबद्दल माहिती लिहायला सांगितलेली आहे. सो हे लेसनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न भीमराव आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे त्यांना भारतरत्न असं म्हटलं जातं. त्यांनी आपल्या अनुयायी म्हणजे त्यांच्या सोबती जे आहेत त्यांच्यासोबत मिळून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तेव्हापासून ते क्षेत्र बौद्ध तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झालं आहे. तेव्हापासून हे बौद्ध तीर्थस्थळ म्हणून फेमस झालं आहे. सांचीच्या स्तूपाप्रमाणे एक अत्यंत सुंदर इमारत निर्माण केलेली आहे. सो त्याचा आकार कसा आहे, तर सांचीच्या स्तूपाप्रमाणे. आणि प्रत्येक खंडात तर म्हणजे त्या प्रत्येक जे ग्रुप्स आहेत किंवा तिथे जे प्रत्येक खंड आहे वेगवेगळे जे भाग आहेत त्याच्यामध्ये 5,000 भिक्षुक एकत्र राहू शकतात. त्याच्यानंतर सेकंड आहे, रामटेक म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्थळाची माहिती लिहा. तर रामटेक का प्रसिद्ध आहे हे सांगायचं आहे. रामटेक येथे 600 वर्षापूर्वीचे जुने मंदिर आहे. म्हणजे जिथे रामटेक आहे तिथे 600 वर्षाचं एक जुनं मंदिर आहे. या क्षेत्राला श्रीराम आणि सीता यांचा चरणस्पर्श झाला म्हणून या क्षेत्राला रामटेक असे म्हणतात. म्हणजे असं म्हणतात की श्रीराम आणि माता सीता तिथं गेले होते, त्यामुळे त्याला रामटेक असं म्हणतात. कवी कालिदास यांनी लिहिलेल्या मेघदूतम या प्रसिद्ध काव्यातही या रामगिरी म्हणून या जागेला वर्णिलेले आहे. म्हणजे कवी कालिदासांनी जे मेघदूतम हे प्रसिद्ध काव्य लिहिलं होतं ह्याच्यामध्ये ह्याला रामगिरी म्हणून सुद्धा वर्णिलेलं आहे. म्हणजे काय, त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि याच पहाडावर कालिदासांचे एक स्मारक बांधलेले आहे. आणि हे हा जो पहाड आहे किंवा डोंगर आहे ह्याच्यावरती कालिदासांचं एक स्मारक म्हणजेच काय, एक मंदिर किंवा त्यांची ती मूर्ती किंवा मंदिर असं बांधलेलं आहे. अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहायचा आहे नागपूरचा. सो नागपूरचा हा शब्द आपला सही असणार आहे. राजधानी, सो राजधानीला नीला दुसरी वेलांटी येणार आहे. उल्लेखला ल हा जॉईंट येणार आहे. स्वातंत्र्याला स्वातंत्र्य जो आहे तिथे आपला त येणार आहे. पुनर्रचना आपला रवरती येणार आहे. राष्ट्रवादी, केंद्रबिंदू आणि कार्य. त्यानंतर आहे खालील वाक्यातली विशेषण ओळखा. क्वेश्चन आहे, हा किल्ला 2 डोंगरावर बनवला आहे. सो ह्याच्यातले विशेषण काय येणार आहे. हा किल्ला तर डोंगरावरती आहे, पण विशेषण काय आहे तर तो एका डोंगरावर नाही तर 2 डोंगरावरती आहे. सो विशेषण काय आहे तर 2.
त्याच्यानंतर तिथे 4 रंगीत पक्षी बसले होते. तिथे 4 पक्षी तर बसले होते, पण विशेषण काय आहे त्याच्यामधलं विशिष्ट काय आहे? सो ते पक्षी कसे होते? रंगीत होते. थर्ड नंबर आहे, या शहरात प्रेक्षणीय स्थळे भरपूर आहेत. या शहरात स्थळं तर आहेत, पण प्रेक्षणीय म्हणजेच काय? बघण्यासारखी. सो ह्याच्यातलं विशेष काय आहे? तर प्रेक्षणीय. त्याच्यानंतर आहे, घराच्या मागील बाजूस सुंदर बाग आहे. घराच्या मागील बाजूस बाग तर आहे, पण बाग कशी आहे? सुंदर. सो हे काय आहे ह्याचं वैशिष्ट्य किंवा विशेषण. घराच्या पलीकडे नदी वाहते. घराच्या पलीकडे वाहते, नदी तर वाहते, पण कुठे वाहते? तर घराच्या पलीकडे वाहते. सो पलीकडे हे काय आहे? त्याचं विशेषण आहे. त्याच्यानंतर खालील वाक्यातील नाम ओळखा. नाव सांगायचं आहे. एक सुंदर मंदिर आहे. सो ह्याच्यातलं नाम काय आहे? तर मंदिर. सेकंड नंबर आहे, मातीचे घर मला आवडते. सो ह्याच्यामधलं घर काय आहे? तर नाम. त्याच्यानंतर पश्चिम भागात रामदास पेठ आहे आणि ह्याचं नाम काय आहे? तर ह्याच्यामध्ये रामदास हे नाम आहे. त्यानंतर फोर्थ नंबर आहे, रामटेकला कालिदासाचे स्मारक आहे. सो ह्याच्यामध्ये नाम काय येणार आहे? रामटेक आणि कालिदास हे दोन्ही नावं येणार आहेत. संत्रा बर्फी नागपूर शहरात प्रसिद्ध आहे. तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे? संत्रा पण येणार आहे आणि नागपूर पण येणार आहे. त्याच्यानंतर शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे, म्हणजे पूर्ण ग्रुपला मिळून एक कोणता शब्द येणार आहे? सर्व काही जाणणारा, म्हणजे ज्याला सगळंच माहिती आहे त्याला काय म्हणतात? सर्वज्ञ. दगडासारखे हृदय असणाऱ्या, म्हणजे एखादा व्यक्ती असा इतका कठोर असतो की त्याला कोणतीही दुःखद जरी गोष्ट सांगितली तरी त्याला काहीच फिलिंग्स नसतात किंवा तो शांत असतो. सो त्याला काय म्हणतात? पाषाण हृदयी. म्हणजेच काय? पाषाण हे दगडाचं दुसरं नाव आहे आणि हृदयचं हृदयी होणार. सो ह्याचा अर्थ ह्याचं एक शब्द काय होणार आहे? तर पाषाण हृदय. थर्ड नंबर आहे, कानाला गोड वाटणारे, म्हणजे जे ऐकायला आपल्याला छान वाटतात त्याला काय म्हणतात? कर्ण मधुर. कर्ण हा कोणाचा शब्द आहे? कानाचा दुसरा शब्द आहे कर्ण, आणि मधुर गोडचा दुसरा अर्थ येतो म्हणजे मधुर. सो ह्याचं काय होणार आहे? कर्ण मधुर. सत्याचा आग्रह करणारे, तर हे काय असणार आहे? सत्याग्रही. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आहे, देवळाच्या आतील गाभारा. तर देवळाच्या आतील भाग, देवळाच्या आतमध्ये जो भाग असतो त्याला काय म्हणतात? गाभारा. सो कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.